आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात। आज अधिवेशन काँग्रेसचं या ठिकाणी होत आहे। हाय तयार आमचं ब्रीदवाक्य देऊन काँग्रेस आज मैदानात आगामी निवडणुकीच्या संदर्भात उतरलेले आहे। या हाय तयार हमला भाजपकडून काउंटर केला जात आहे। सावरकरांचा अपमान करण्यासाठी उदयनिधी स्टॅलिनला देवदेवतांचा अपमान करण्यासाठी उदयनिधी स्टॅलिनला वाचवण्यासाठी काँग्रेस तयार झाली। काँग्रेस तत्वांवर आधारित आहे की जी राज्यघटनेची प्रक्रिया पिढ्यानपिढ्यांतून आपण संतांच्या आणि समाजसुधारकाच्या विचारातून तयार झालेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती आणलेली आहे आणि त्याच्याशी आधारित असतं। आम्ही एक तात्विक आहोत। आम्ही धर्माचं जातीचं नाव घेऊन राजकारण करण्याची पद्धत आमची नाही। साहेब, एक जर पाहिलं उद्याच्याला बैठक जी आहे ती जागा वाटपाच्या संदर्भानं होणार आहे। काय नेमकं या बैठकीत महाराष्ट्राच्या संदर्भानं काय चर्चा होती? महाराष्ट्रातले आम्ही प्रमुख काही मंडळींना त्यांनी बोलवलं आहे। काही बरोबर नंतर चर्चा होईल। उद्या बैठकीमध्ये साधारणतः 48 जागांवर चर्चा होईल आणि काँग्रेस कोणकोणत्या जागा आपल्याकरता चांगल्या आहे, कारण शेवटी निवडून येणाऱ्या जागा कोणत्या याचाही विचार करावा लागत असतो। आपल्या मित्रपक्षांना कोणत्या योग्य राहतील का याची सर्व चर्चा उद्या या निमित्तानं होणार आहे। 23 जागांची यादी शिवसेनेकडनं थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिली गेली आहे। महाराष्ट्रातल्या 23 लोकसभा जागांवर शिवसेनेकडनं क्लेम केला आहे। नाही, असं ठीक आहे। आम्ही काही एक आकडा आमचाही तयार होईल उद्या समजा, तर आम्ही शेवटी बसून काही जागा अशा असतात की शिवसेनेलाच द्यावं लागणार आहे, काही जागा ह्या काँग्रेसच्याच आहेत, काही राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांच्या असतील। ह्या एकदा क्लिअर होतील, काही जागांवर आमच्या चर्चा होईल आणि त्याच्यातून मार्ग आम्ही काढू। वंचितला सोबत घेण्याच्या संदर्भानं उद्या काही चर्चा पक्षश्रेष्ठींसोबत किंवा इंडिया आघाडीच्या बैठकीत? नाही, जे धर्मनिरपेक्ष आहे आणि ज्यांना भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली किंवा तत्त्वज्ञान पसंत नाही त्यांनी सगळ्यांनी बरोबर यावं, हे तर आमचा विचार असतोच। धन्यवाद। येतो काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात। कॅमेरामॅन साई कारवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।